आता लगेच तुम्ही बिचकता काय झालं असं न होऊ देता. हा विषय हसण्याचा नाहीये, लक्षात घ्या. आपण लगेच घाबरतो, लगेच बाजूला सरकतो आणि पळ काढण्याचा प्रयत्न करतो. आणि नाही तर मग आपण इकडे तिकडे बघतो सगळ्या मला कोणी पाहते. तो त्याच्यापेक्षा काहीच करायची गरज नाही. पाठीमागून हात जसा पण येईल त्यावेळेस फक्त सिंपल आहे हे डिफेन्स चक्कर येते बघत राहा. डायरेक्ट जागेवर चक्कर येऊन बेशूट पडतो ते. फक्त नॉर्मली काय करायचं, इथून उचलायचंय डायरेक्टली. थाळी फेक आहे ना, थाळी फेक या ना, इथून उचललं डायरेक्टली डिफेन्स कानावर. आणि हा जो हात आहे ना, आपण अशी चापट मारण्याचा प्रयत्न करतो, अशी नाही तर ओपन हँड करा, फिंगर ओपन करा. नॉर्मली खड्डा करायचा इथं, एअर सस्पेन्शन झालं, एअर लॉक झालं पाहिजे इथं. ही हवा जशी कानाच्या बरोबर ह्याच्या सेंटरला घुसल आणि हा लॉक लागेल त्यावेळेस कानाचे पडदे फाटून ब्लडिंग यायला चालू होईल लगेच क्विकली. आणि तो चक्कर येऊन तात्काळ पडेल, त्याचा जीव पण जाऊ शकतो. कारण ज्यावेळेस तो इथं अटॅक करणार, जीव जाईपर्यंत काही करायचं नाही. नॉर्मली पण मारू शकतो आपण, तसं काही करू नका, तुमच्यावर काहीतरी व्हायचं नाही. एक फक्त तुम्हाला एक मारले, फक्त नॉर्मली इथं एअरलॉक केल्यानंतर ही हवा आहे ना पूर्ण चापटी बरोबर काय होणार, कानात घुसणार आणि त्या हवेचा एवढा वेग असणार आहे तुमच्या स्पीडने, हे पूर्ण पावर. तर काय होणार की हवा घुसणार तर ते कानाचे पडदे फाटणार एक. आणि हे जो ओपन हँड आहे, इथले जे पॉईंट्स आहेत आपले, हे पॉईंट्स बरोबर या इथं बसले या कानाबरोबर, तर इथून पण डॅमेज व्हायला सुरू होईल. जे नसा मेंदूकडे जाणारे आहेत त्याचा रक्तप्रवाह तात्काळ डॅमेज होईल, लगेच ब्लॉक व्हायला चालू होते. कळालं का? एक फक्त पण नॉर्मल मारायचंय आणि त्याला अशी झांज येईल आणि तो आपल्या सोडून निघून जाईल किंवा पळून जाईल किंवा आपण त्याच्यापासून वाचून पळून जाता येईल, इथपर्यंतच आपल्याला करायचा आहे प्रयोग. असं करत ना, ठीक आहे. हा एक प्रयोग. किंवा कदाचित दोन्ही हात खांद्यावर. आता तो बल्ल्याड असेल, आम्ही एवढे नाजूक, आमच्या अंगात ताकद नाही, आम्ही करणार काय. पण तरी पण तुम्हाला एक ट्रिक्स ती सांगून टाकतो. हा खूप म्हणजे टेक्निकल आहे डावपेच. तो फक्त आपल्या लक्षात आलं पाहिजे. हात टाकला फक्त इथं कॅच. आणि मुलींचं शरीर हे इतरांपेक्षा खूप लवचिक असतं. लवचिक असल्यामुळे लगेच, फ्लेक्सिबल असल्यामुळे लगेच ते कशा प्रकारे हात वळवता येतात. हे पूर्ण कॅच केलं, फक्त इथून मोडलं आणि इथून मोडलं तर मोडलं. हे मनगटाला बी जरासा पण झटका दिला इथून तर त्याचे हात इथून पडतात आणि ह्या हाताला इथून झटका दिला तर इथून फुटतात. लक्षात आलं? हे तुम्ही नंतर कुठेही मारू शकता.